अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला मी माझ्या प्रब्रह्म श्री संत सद्गुरू भगवान बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये मी एक सुंदर अशी कथा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की आयुष्यामध्ये कर्म हे भोगावेच लागतात आणि कर्माचे फळ हे कसे मिळते हे या कथेतून तुम्हाला समजणार आहे. भक्तांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेलं धर्मापूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. गाव शांत, हिरवगार आणि धार्मिक होतं. प्रत्येक सकाळी मंदिरातील घंटांचा आवाज घुमायचा, लोक पूजा करायचे आणि गावात साधू संतांचा वावर असायचा. त्या गावात वेदशास्त्री गोविंद भट्ट नावाचा एक ब्राह्मण राहत होता. गोविंद भट्ट खूप विद्वान होता. लोक त्याला आदराने भट्टीजी म्हणत. लग्न, पूजा, हवन, सत्यनारायण, श्राद्ध सगळ्या धार्मिक कामासाठी लोक त्यालाच बोलवायचे. त्याचं घर मोठं होतं. पत्नी गौरी, तिला एक मुलगा होता. त्याचं नाव माधव होतं आणि त्याची वृद्ध आई. सगळं सुखात चाललं होतं. प्रपंच खूप आनंदात चालला होता. गोविंद भट्टमध्ये एक मोठा दोष होता. अहंकार. त्याला वाटायचं की मी ब्राह्मण आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, माझ्यापेक्षा पवित्र कोणी नाही. तो गरिबांना कमी लेखायचा, तुच्छ लेखायचा, जनावरांना हाकलायचा आणि विशेष म्हणजे भटक्या मुक्या कुत्र्यांचा त्याला फार राग यायचा. गावात एक कुत्रा होता, काळसर, बारीक, डोक्याजवळ जखमेचा डाग, पण तो फार शांत होता. गावातील मुलं त्याला प्रेमाने कालू म्हणायची. कालू कधी कुणाला त्रास देत नव्हता. मंदिराजवळ बसून राहायचा, भक्तांनी दिलेली पोळी खायचा, नैवेद्य खायचा, रात्री मंदिरातच रक्षण करायचा. पण गोविंद भट्टला तो अजिबात आवडत नव्हता. हे सगळं अपशकुनी प्राणी मंदिराजवळ कशाला बसतात, तो चिडून म्हणायचा. एके दिवशी अमावस्येची सकाळ होती. गोविंद भट्ट मंदिरात पूजा करायला निघाला होता. हातात पूजा साहित्य, मनात अहंकार. तेवढ्यात कालू मंदिराच्या पायऱ्यावर झोपला होता. भटजी ओरडले, हाड 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 रे हाड कुत्र्या. तो कुत्रा घाबरून उठला, पण तो जखमी असल्याने पटकन बाजूला होऊ शकला नाही. भटजींचा राग अनावर झाला. त्यांनी जवळची जाड काठी उचलली आणि धाडकन काठी थेट कालूच्या पाठीवर बसली. कुत्रा जोरात ओरडला. मुलं धावली, भटजी मारू नका, भटजी मारू नका. पण गोविंद भट्ट थांबले नाहीत. आणखी एक फटका. कालू वेदनेने तडफडत होता. त्या कुत्र्याला खूप त्रास होत होता. त्याच्या डोळ्यात विचित्र दुःख होतं, जणू तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी कुत्रा कसाबसा उठला आणि मंदिराकडे एकटक पाहत हळूहळू जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्या दिवशी तो पुन्हा कधीच गावात परत दिसला नाही. गावातील एका म्हाताऱ्या आजीने शांतपणे म्हटलं, निरापराध प्राण्याचा शाप हा आयुष्यामध्ये भारी पडतो रे. गोविंद भट हसले. कुत्र्याचा शाप? मी ब्राह्मण आहे. पण त्याच रात्रीपासून त्याच्या जीवनात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. त्या रात्री धर्मपूर गावावर काळोख पसरला होता. अमावस्या चंद्र नव्हता, फक्त थंड वारा आणि दूरवर मंदिरातील मंद दिवा. गोविंद भट्ट जेवण करून झोपले, पण त्यांच्या मनात विचित्र बेचैनी होती. कालूच्या डोळ्यातील ते दुःख वारंवार आठवत होतं. ते स्वतःलाच म्हणाले, मी चुकीचं काहीच केलं नाही. मंदिर अपवित्र होऊ नये म्हणून मी त्या कुत्र्याला मारलं. आणि ते शांतपणे झोपले. पण मध्यरात्री अचानक ठकठक ठकठक दारावर आवाज आला. गोविंद भट्ट दचकून उठले. इतक्या रात्री ते बाहेर आले. दार उघडलं. कोणीच नव्हतं. फक्त दाराबाहेर चिखलात कुत्र्यांच्या पावलाचे ठसे, तेही एकाच दिशेचे. जणू कुणीतरी दारापर्यंत आलं होतं, पण ते परत गेलंच नाही. गोविंद भट्टांच्या अंगावर काटा आला. ते पटकन दार बंद करून झोपायला गेले. पण थोड्याच वेळात कुहू 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 असा कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज आला. अगदी घराबाहेर लांब वेदनांनी भरलेला. त्यांनी खिडकीतून उघडून पाहिलं, कोणीच नाही. पण आवाज चालूच होता. त्यांची पत्नी गौरी घाबरली. हे काय आहे? गोविंद भट्ट चिडले. साधा कुत्रा असेल. पण त्या रात्री त्यांना झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी विचित्र गोष्ट घडली. गोविंद भट्ट पूजा सांगायला गेले, पण अचानक त्यांच्या तोंडून
मंत्रच विसरले. जे मंत्र त्यांनी आयुष्यभर पाठ केलेले होते ते अचानक आठवेना असे झाले. लोक कुजबुजू लागले. भटजींना काय येतं, भटजींना काय झालं. ते कसंबसं काम उरकून घरी आले. घरी येताच त्यांची आई म्हणाली, घरात काहीतरी बरोबर नाही का? आज देवघरातील दिवा 3दा स्वतःहून विझला आहे. गौरीही घाबरली होती आणि रात्री ती थांबली. काय, मला वाटतं अंगणात कुणीतरी बसलं होतं. कोणती हळू आवाजात म्हणाली, कुत्रा. गोविंद भट्ट रागावले, बस कर आता. पण त्या रात्री पुन्हा ठकठक ठकठक दारावर आवाज आला. त्यावेळी भटजी संतापले, आज मी त्याला पकडतोच. ते काठी घेऊन बाहेर धावले. दार उघडलं, कोणीच नाही. पण अचानक त्यांच्या नजरेसमोर दूर रस्त्यावर एक काळसर कुत्रा उभा होता. एक डोळ्याजवळ जखमीचा डाग. कालू गोविंद भट्ट ओरडले, थांब. कुत्रा वळला, पण विचित्र गोष्ट, तो चालत नव्हता, जणू तरंगत होता आणि हळूहळू स्मशानाच्या दिशेने गेला. भटजींच्या पायाखालची जमीन सरकली. नाही, हे अशक्य आहे, कारण गावातील लोक म्हणत होते कालू 3 दिवसापूर्वी जंगलात मृत सापडला होता. त्या दिवसापासून भटजींचे वाईट दिवस सुरू झाले. एकामागून एक पूजा बंद. लोक दुसऱ्या ब्राह्मणाकडे जाऊ लागले. घरात पैसे कमी पडू लागले. मुलगा माधव अचानक आजारी पडला. रात्री त्याला तापात एकच गोष्ट दिसायची, काळा कुत्रा मला बघतोय. आणि सर्व भयानक गोष्ट, दर सकाळी घराच्या दारात रक्ताचे पंजे दिसायचे. गौरी रडायला लागली. हे साधं नाही. पण गोविंद भट्ट अजूनही मानायला तयार नव्हते. ते म्हणाले, मी ब्राह्मण आहे, माझं काही वाईट होऊ शकत नाही. पण त्याच रात्री त्यांना एक भयंकर स्वप्न पडलं. ते एका अंधाऱ्या रस्त्यावर चालत होते आणि दूर कालू बसला होता. पण यावेळी त्याच्या डोळ्यात साधं दुःख नव्हतं, काहीतरी वेगळंच होतं. त्या रात्री गोविंद भट्ट भीतीने थरथरत उठले. स्वप्नात त्यांनी पाहिलं होतं एक काळोख निर्जन रस्ता आणि मध्ये कालू. पण यावेळी तो साधा कुत्रा नव्हता. त्याच्या डोळ्यात दुःख नव्हतं, त्याच्या डोळ्यात प्रश्न होता. जणू तो विचारत होता, मी तुझं काय वाईट केलं होतं रे? गोविंद भट्ट घामाने भिजले. सकाळ झाली, पण आता संकट वाढायला लागली होती. त्यांचा मुलगा माधव अचानक गंभीर आजारी पडला. वैद्य आले, औषधं दिली, पण काहीच फरक पडत नव्हता. रात्री तापात तो एकच वाक्य बोलायचा, बाबा, त्या कुत्र्याला भूक लागली आहे. बाबा, त्या कुत्र्याला भूक लागली आहे. गौरी रडू लागली, काहीतरी करा. पण गोविंद भट्ट काहीच समजू शकत नव्हते. ज्या लोकांनी त्यांना मान दिला तो अचानक दूर जाऊ लागले. एके दिवशी गावातील मोठ्या यज्ञासाठी दुसऱ्या ब्राह्मणाला बोलावलं गेलं. गोविंद भट्ट संतापले, मला का नाही बोलावलं? गावकरी संतापले. गावकरी म्हणाले, तुमच्या चेहऱ्यावरच काहीतरी बदललं आहे. काय? एक म्हातारा कुजबुजला. राग आणि अशुभ सावली. घरातील गाय अचानक मरू लागल्या. धान्य खराब होऊ लागलं. घरात अन्न संपायला लागलं. ज्यांच्या घरी रोज दान दक्षिणा यायची त्यांच्याकडे आता चूल पेटीनाशी झाली. एके दिवशी पाऊस जोरात पडत होता. रात्र गडद. माधव तापाने बेशुद्ध. गौरी रडत होती. तेवढ्यात दारावर आवाज, ठकठक. गोविंद भट्टांनी दार उघडलं आणि दारात एक वृद्ध साधू उभे होते. पूर्ण भिजलेले होते. डोळ्यात विचित्र शांतता होती. ते म्हणाले, रात्रभर आसरा मिळेल का मला? पूर्वीचा गोविंद भट्ट असता तर कदाचित नकार दिला असता, पण आयुष्याने त्याला तोडलं होतं. तो म्हणाला, या. साधूंनी घरात पाऊल ठेवलं आणि क्षणात माधवचा ताप कमी व्हायला लागला. गोविंद भट्ट त्या रात्री जेवताना साधूकडे शांतपणे बघतात, शांतपणे विचारतात, तुमच्या घरात कुत्रा रडतो ना? भटजींचा घास अडकला. तुम्हाला कसं कळलं? साधू म्हणाले. काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, कर्माची सावली लपून राहत नाही. गोविंद भट्ट हादरले. म्हणजे? साधू गंभीर झाले. काही महिन्यापूर्वी मंदिराजवळ एका निरापराध जीवाला मारलं होतंस. भटजींचे हात थरथर कापू लागले. तो कुत्रा साधा नव्हता. म्हणजे? साधू म्हणाले, तो रोज मंदिराचं रक्षण करायचा. भुकेला असला तरी कुणाला त्रास द्यायचा नाही. पण साधूंनी मध्येच थांबवलं. त्याने तुझं काय वाईट केलं होतं? गोविंद भट्ट शांत. पहिल्यांदाच त्यांना उत्तर देता आलं नाही. त्या रात्री भटजींना झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्याने स्वतःलाच विचारलं,
मी खरंच इतका चुकीचा होतो का? त्यांना आठवलं, कालू मंदिराबाहेर शांत बसायचा, मुलांसोबत खेळायचा, रात्री मंदिराचं रक्षण करायचा आणि त्यांनी त्याला निर्दयपणे मारलं, फक्त अहंकारामुळे. गोविंद भट्ट रडू लागले. खूप वर्षांनी पहिल्यांदाच सकाळी साधू म्हणाले, कर्माचे भोग थांबत नाहीत. गोविंद भट्ट घाबरले. मग मी संपलो नाही. मग आता म्हणाले, साधू म्हणाले, शिक्षा टळत नाही, पण पश्चाताप माणसाला बदलतो. मी काय करू? साधूंनी सांगितलं, ज्या जीवाला त्रास दिलात त्याच जातीच्या जीवांची सेवा कर. त्या दिवसापासून गोविंद भट्ट बदलले. गावातील भटक्या कुत्र्यांना रोज अन्न द्यायला लागले, जखमी जनावरांची सेवा करू लागले, मंदिराजवळ पाण्याची भांडी भरून ठेवू लागले. एके दिवशी त्यांना जंगलात एक जखमी छोटं पिल्लू सापडलं. लोक म्हणाले, फेकून द्या, पण भटजी ते घरी घेऊन आले, त्याची सेवा केली आणि आश्चर्य, त्या दिवसापासून घरातील संकट कमी व्हायला लागली. मुलगा बरा झाला, काम पुन्हा मिळू लागली, घरात शांतता परत आली. एके रात्री भटजी मंदिरात बसले होते, डोळ्यात अश्रू. ते हळू आवाजात म्हणाले, कालू मला माफ कर रे, कालू मला माफ कर. तेवढ्यात मंदिराच्या पायऱ्यावर एक काळसर कुत्रा दिसला. अगदी कालूसारखाच होता. काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. यावेळी त्याच्या डोळ्यात राग नव्हता, शांतता होती. मग तो हळूहळू मंदिराकडे पाहून अंधारात नाहीसा झाला. गोविंद भट्टांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना समजलं, कर्माची शिक्षा मिळाली होती, पण पश्चातापाने त्यांना माणूस बनवलं होतं. निरापराध जीवाला दिलेलं दुःख कधीच वाया जात नाही. कर्माचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात, पण खरी माफी शब्दांनी नाही, तर बदललेल्या कर्मांनी मिळते. भक्तांनो, तुम्ही ही कथा इथपर्यंत ऐकली असेल तर नक्कीच आपल्या या भक्तिमय संदेशाला लाईक करून शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. क्षमा करा, मी कोणते पुण्य केले आहे ज्यामुळे स्वर्गाची देवी माझ्यासमोर प्रकट झाली आहे. आपण माझ्यावर कृपा केली आहे असे म्हणता, पण मी कोणते सत्कर्म केले आहे? आणि देवी, आपण कोण आहात? कृपा करून आपली ओळख आणि येथे आगमनाचे कारण सांगाल का? हे माते, मी तर एक तुच्छ अबला आहे. माझ्यावर अशी कृपादृष्टी कशी काय? सुमतीच्या विचारांनी देवी स्मितहास्य करत म्हणाली, वत्से, मी आदिशक्ती दुर्गा आहे. मी आदिमाता, सृष्टीची निर्मिती आणि पालनकर्ती आहे. पार्वती, लक्ष्मी, सरस्वती अशा सर्व शक्ती माझ्यापासूनच प्रकट झाल्या आहेत. विश्वातील त्रास आणि विघ्ने दूर करणे हेच माझे कार्य आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस, पतीवर निष्ठित प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी,
तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रुप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो. पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दुष्ट प्रवृत्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून
आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताचे पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळही निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले
महान व्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननियता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत, याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले, अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा
राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.